समीर पालेकर यांच्या हातातून मात्र चिपळूण नाईन अगदी थँक्यू सो मच चिपळूण नाईन. आणि यानंतरची मॅच असणार आहे टीम ओमकार सोसायटी ब आणि त्यांच्या विरुद्ध चिपळूण चॅलेंजर. हॅलो. दरम्यान चालू असलेला सामना ओमकार सोसायटी ब विरुद्ध चिपळूण चॅलेंजर. ओमकार सोसायटी नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय गेलेला आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आपले दोन्ही फलंदाज ऑन मैदान आलेले आहेत. प्रॅक्टिस बंद करावी कृपया. अतुल झेंडेकर. या सामन्याचे पंच म्हणून काम करतील मेन पंच आहेत नंदकुमार नांदगावकर. लाईनमॅन आहेत सुदेश नांदगावकर. चिपळूण चॅलेंजरचा कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी माईक पाशी संपर्क साधा. चिपळूण चॅलेंजर. दरम्यान या सामन्यासाठी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत मान्य श्री हरेशजी कुलाबकर ओमकार सोसायटी चेअरमन. त्यांच्याबरोबर आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री रवींद्र कुलाबकर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष मनोहर कुलाबकर, तसेच या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी आलेले आमच्या पाचगावचे श्रीराम मच्छीमार सोसायटीचे चेअरमन श्री हरीशजी चोगले साहेब आणि ही सामना पाहण्यासाठी खास मुंबई आणि गावातून सर्व उपस्थित असणारे शिवशक्ती झेंडेकर मंडळाचे सर्व सभासद. या मैदानामध्ये बाहेर गावून आलेल्या खेळाडू आणि प्रेक्षकांचं शिवशक्ती स्पोर्ट्सच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. फलंदाजीसाठी आलेले आहेत चिपळूण चॅलेंजरकडून योगेश आणि सय्यान. स्ट्राईक करतील योगेश. गोलंदाजी मार्कवर आहेत ईशान. ओम दरम्यान या सामन्याचे पंच म्हणून काम पाहत आहेत नंदकुमार नांदगावकर, कुणाल झेंडेकर आणि सुदेश नांदगावकर ऑन ग्राउंड. आणि थर्ड अंपायरचं काम करतात मनोज दाभोलकर, सुशांत कुलाबकर आणि मयूर कुलाबकर. सामन्यामध्ये प्रथमच मला वाटतं DRS नियम अशा प्रकारे शिवशक्ती स्पोर्ट्स राबवत असेल. दरम्यान सामन्याला सुरुवात होताना पहिला चेंडू सुरेख कसा टोळवलेला आहे 4 धावांसाठी. डीजे महेश डीजे चालू करायचा आहे. पुढचा चेंडू योगेशाना ईशानने सोडलेला चेंडू योगेश आणि परत एकदा एक चोरटी धाव घेण्यास सफल होत आहेत. शिवशक्ती स्पोर्ट्सची मानाची स्पर्धा, जी स्पर्धा खेळण्यासाठी खास चिपळूणवरून आलेले आहेत आमचे फारुखभाई. काल सुद्धा फारुखभाईची एक गाव टू गावसाठी टीम नव्हती आणि ते प्रथमच
आलेली ओमकार सोसायटी ही टीम, ओमकार सोसायटीचे सर्वेसर्वा श्रीयुत हरीशजी कुलाबकर यांचं आम्हाला अनेक वर्ष मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभतं. पहिली मॅच आणि पहिला रिव्ह्यू पाहूया. थर्ड अंपायर आमचे सुशांत कुलाबकर, मयूर कुलाबकर आणि मनोज दाभोलकर या तिघांच्या संमतीने काय निर्णय येतोय तो. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य लाभलंय, तुम्हाला ऑन ग्राउंड 3 पंचांचा निर्णय मान्य नसेल तर तुम्ही बाहेरील 3 पंच थर्ड अंपायर यांचा निर्णय घेऊ शकता आणि तो तुम्हाला मान्य करावा लागेल. दरम्यान पंच निर्णय बॉल क्लिअर, डॉट बॉल झालेला आहे. 3 चेंडू 5 धावा. पुढचा चेंडू ईशांत यांचा संदायासाठी सय्यान पाहूया कशा प्रकारे चेंडूचा फटका घेत आणि तिथं स्मिथ यांच्याकडून काहीशी स्मिथ यांच्याकडून काहीच खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी. 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 9 धावा. पुढचा चेंडू आणि सय्यान सय्यान यांना काहीसा चेंडू समजला नाही. चेंडू सय्यान स्वतः बॉक्स आउट होत. बॅट्समन नाव सार्थक. सय्यान यांची जागा सांभाळण्यासाठी सार्थक लेफ्ट हँड बॅट्समन. समोर ईशानचा पुढचा चेंडू सय्यान ह्याला आणि एक अतिरेक धावात वाढ होते. धाव संख्या होते सार्थक. पाहूया आपल्या फलंदाजीच्या कौशल्याने आपल्या टीमसाठी किती धावा मिळतात आणि अजून एक अवंतर धावात वाढ होते. ईशान यांचा पुढचा चेंडू सार्थक यांच्यासाठी. पाहूया सार्थक कोणत्या प्रकारे या चेंडूचा समाचार घेत आहेत. मला वाटतं दरम्यान 1 षटकाच्या समाप्तीनंतर चिपळूण चॅलेंजरची धावसंख्या होते 15 धावा. 1 बाद 15. पाहूया ओमकार सोसायटी ब या टीमकडून पुढील गोलंदाजीसाठी कोण येतोय. मी या स्पर्धेसाठी ज्यानी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि ज्या ट्रॉफ्या प्राईज दिले त्या सर्वांचं शिवशक्ती स्पोर्ट्सकडून आभार मानतो. पुढचा गोलंदाज स्मिथ पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतात योगेश तयार. ओपनिंग बल्लेबाज म्हणून आलेले योगेश चिपळूण चॅलेंजर्ससाठी. योगेशाने मारला चेंडू जातोय स्वतः स्मिथच्या हातात. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते स्मिथकडून. स्वतः चेंडू टाकून तो मागे जाऊन त्यांनी स्वतः अडवलाय. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 16 धावा. फलंदाजीसाठी सार्थक तयार. तिकडे स्मिथचा चेंडू सार्थकने लेग स्विफ्ट टाकलेला आहे. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक हातात आणि एक मोठा धक्का मानावा लागेल. चिपळूण चॅलेंजरसाठी धावबाद होत आहेत. खुशी होती है शिव शक्ति जश्न मनाती है.
आमच्या स्पर्धेसाठी काही देणगी आलेले आहेत. दिनेश नांदगावकर 501, हर्षजी चोगळे, श्रीराम सोसायटी चेअरमन 5 पंढरी 2000, पांडुरंग पाटील 201, स्मित स्वप्नील देवकर 501, नक्ष व मितांशी अमित सातनाक 501, कैलासवासी जगदीश हरिश्चंद्र जुनेकर यांच्या स्मरणार्थ कुमारी ओवी अविनाश चुनेकर 501, नारायण पालेकर 501, शिवनेरी इंटरप्राइजेस राजाराम श्रावण पाटील 501. पुढचा चेंडू स्मित यांचा. योगेशला काहीसं समजले नाही. चेंडू जातोय क्षेत्ररक्षणामध्ये. 1 धावेसाठी 1 धावेने धावसंख्या पूर्ण होते. 17 धावा. अंश जितेंद्र पावशे 101, रामचंद्र जाया खळे 251, पारस उमेश परकर 201. सर्व देणगीदारांचे शिवशक्ती स्पोर्ट्स सदस्य आभारी आहे. चौह्या सामन्याकडे स्मिताचा चेंडू आणि एक चौकार येतोय. श्रेयस उत्कृष्ट असा त्यांनी फटका मारलेला. श्रेयसने चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्या वाढते. दरम्यान एक मोठा धक्का मानावा लागेल चिपळूण चॅलेंजरसाठी. पाहूया श्रेयस यांची जागा सांभाळण्यासाठी कोण येते. वाईट साहिल. श्रेयस यांची जागा सांभाळण्यासाठी साहिल पाहूया. आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघासाठी किती मोहीन योगेश आपल्या संघासाठी एकतर्फी लढत देताना पाहूया. योगेश आपल्या संघाची धावसंख्या किती उंचावत आहेत. सुरुवातीपासून आलेले योगेश. जर का या टुर्नामेंटमध्ये 6 चेंडू 6 बाउंड्र्या मारतील त्याला फैयाज पटेलकडून 551 रुपयाची देणगी देण्यात येईल. आणि दरम्यान मुकेश रांगले माझे परममित्र खास वेळीवर मॅच बघण्यासाठी आले. त्यांचा मी आभार मानतो. मुकेश रांगले, मी तुम्हाला संपर्क केला होता पण तुमचा काही कॉल लागला नाही. पण आज तुम्ही खेळायला आलात आमच्या प्रेमापोटी, तर मी तुमचं हार्दिक स्वागत करतो. पुढचा चेंडू राहतोय 4 नंदू. 4 धावांसाठी. 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाते 26 धावा. सचिन आपल्या संघासाठी भरीवाचं योगदान करताना सचिन. पाहूया मोईन यांच्या गोलंदाजीवर कशा प्रकारचे फटके मारतात. मोईन यांचा पुढचा चेंडू काहीच समजलं नाही. चेंडू जातोय स्वतः राज. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणाचा नजारा आपल्याला मिळतोय. नजरा असं मिळतोय विकेट किपर राजकडून. योगेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर. आपल्या संघासाठी सलामी जोडीदार म्हणून योगेश आलेले आहेत. उत्कृष्ट असे एक बाजू भक्कमपणे सावरले योगेशाने आणि एक अवांतर धावेत. धावसंख्या वाढते. मोईन यांचं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू मोईन यांचा आणि
उत्कृष्ट अशी असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. ईशान यांच्याकडून एक धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या जाते 29 धावा. पुढचा चेंडू मोईन यांचा सचिनसाठी. 10 नंबरची जर्सी परिधान करून आलेले सचिन चिपळूण चॅलेंजर या संघासाठी. पाहूया किती भरीव असं योगदान देत आहेत. मला वाटतं एका धाव्याने समाधान मानावं लागतील सचिन यांना. वैयक्तिक धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या वाढते 30 धावा. शेवटचे 2 चेंडू. जर तुम्हाला या स्पर्धेत अंतिम संघापर्यंत टिकायचं असेल तर तुम्हाला धावसंख्या मोठी उभारावी लागेल. आणि आपल्याला कालच्या दिवसामध्ये आपल्याला 95 धावांचं एक मोठं लक्ष दिलं होतं. आणि ते लक्ष जो 95 धावांचं लक्ष पार करेल त्या संघाला फैयाज पटेल यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू मोईन यांचा सचिनसाठी. पाहूया सचिन कोणत्या प्रकारे चेंडूचा समाचार घेत आहेत. टाकलेला चेंडू मस्त रिव्हर्स लेग साइड स्वीप चेंडू मारलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी 4 धावांनी धावसंख्या वाढते 35 धावा. जिंकण्यासाठी 36 धावांची. चिपळूण चॅलेंजरचा एक प्रतिनिधी यायचा. हॅलो. दरम्यान मी श्री पांडुरंग कालेकर यांना विनंती करतोय त्याने प्रकाश झेंडेकर यांचं पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करायचं आहे. तसंच आमच्या या स्पर्धेसाठी खास श्री प्रमोदजी गोडेकर यांचं इकडे मैदानामध्ये आगमन झालेले आहे. मी त्यांना विनंती करतो की तुमची बसण्याची व्यवस्था केलेली आहे तर तुम्ही कृपया पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. दरम्यान मी समीर पालेकर यांना विनंती करतो की त्यांनी पांडुरंग कालेकर यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करायचा आहे. तसेच सुरेश नांदगावकर यांनाही विनंती करतो की आपणही आपला सत्कार स्वीकारायचा आहे. समीर पालेकर यांना विनंती करतो. त्यानंतर मी अनिल नांदगावकर यांनाही विनंती करतो. आमच्या शिवशक्ती झेंडेकर मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. बॅट्समन नाव समीर. मी यांना विनंती करतो की अनिल नांदगावकर यांचाही तुम्ही सत्कार करायचा आहे. मी श्री समीर पालेकर यांना विनंती करतो की प्रमोदजी गोडेकर यांचाही सत्कार करायचा आहे. दरम्यान मॅचला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू एक नो चेंडूवर जातोय. नो चेंडूवर 1 धाव घेत आहेत. 1+1.
मी अनिल नांदगावकर यांनाही विनंती करतोय की आपण आपला गुलाब पुष्प देऊन जो आम्ही सत्कार करतोय तो स्वीकारायचा आहे. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप मारलेला आहे आणि नो चेंडू. 1+1. दोन चेंडू नो स्वरूपात टाकलेले आहेत. संघाची धावसंख्या होते 4 धावा. पुढचा चेंडू स्मिथ याने आणि मला वाटतं थोडंसं मिस अंडरस्टँडिंग होतं स्मिथ यांचं. स्मिथ बॉक्स आउट करून पॅव्हलियनमध्ये परत एक मोठा धक्का मानावा लागेल. एक मोठा धक्का मानावा लागेल ओमकार सोसायटी याला स्मिथची जागा सांभाळण्यासाठी. धन्यवाद उदय कॉमेंट्रीला चान्स दिल्याबद्दल. आज या ठिकाणी शिवशक्ती झेंडेकर मंडळ आडे या मार्फत झालेल्या सामन्यामध्ये आज आज या 2 दिवसामध्ये एवढे सुंदर असे सामने चालू आहेत की जेणेकरून एक बॉलवरती 1च रन पाहिजे किंवा एक बॉलवरती 4 रन पाहिजे. या हिशोबात सुंदर मारलेला फटका मारत 4 धावांसाठी. सुंदर फटका, सुंदर फलंदाजी, अतिशय सुंदर फलंदाजी, चौकार मारलेला आहे आणि मला वाटतंय सामना जवळजवळ जिंकत आल्याच्या हिशोबात सुंदर फलंदाजी चालू आहे ती या ऋग्वेद याच्याकडून सुंदर फलंदाजी. ओमकार सोसायटी या टीम कडून फलंदाजी करताना ऋग्वेद सुंदर असा चौकार मारलेला आहे तो सुंदर अशा बॅटमध्ये स्क्वेअर कट या सुरुवात. बघूया पुढील चेंडू, गोलंदाज तयार, फलंदाज तयार. बघूया फलंदाज काय करतोय, मारला पुन्हा एकदा. अतिरिक्त धाव, वाईट स्वरूपात 1 धाव. अतिरिक्त धाव. सुंदर फलंदाजी करताना ऋग्वेद. बघूया फलंदाज तयार, गोलंदाज तयार, मारले पुन्हा एकदा आणि उत्कृष्ट फलंदाजी सुद्धा आणि क्षेत्ररक्षण तेवढं तितकंच तात्पर्य. क्षेत्ररक्षण तितकंच उत्कृष्ट. सुंदर असा गेम चालू आहे. बघूया ओमकार सोसायटी यांच्याकडून मारलेला अतिरिक्त धाव, परंतु मात्र वाईट स्वरूपात 1 धाव. मिळालेली आहे ती ओमकार सोसायटी या संघाला. पुन्हा मारलेला फटका मात्र निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू. फलंदाज तयार, गोलंदाज तयार, 8 फलंदाज तयार आणि पुन्हा एकदा सुंदर डाय, मात्र 4 धावा रोखण्यात अपयश. 4 धावांसाठी जातो तो फटका ऋग्वेद यांच्याकडून. चौकार. 4 धावा मिळत आहेत त्या ओमकार सोसायटी या संघाला. कांगवाई, फक्त कांगवेच टाक. फलंदाज तयार, फलंदाजाचं नाव आहे तो करण. बघूया करण काय करतायत आपल्या बॅटने. मारले सुंदर फटका, मात्र तेवढं सुंदर असं तटकडीच असं म्हणजे आडव तडव तसं क्षेत्ररक्षण. 4 धावा रोखलेल्या आहेत त्यांनी. 1 षटकांती धावसंख्या होते ती 16 धावा. 16 धावा झालेल्या आहेत. 36 धावांचं आव्हान आहे ते या समोरच्या ओमकार सोसायटी या संघाला. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे ती ओमकार सोसायटी या संघाला. बघूया गोलंदाज काय करतायत, फलंदाज काय करतायत. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. राहिल असा ना होता पण राहिल याने गोलंदाजी लवकर तात्पर्य चालू करायची आहे ताबडतोब. फलंदाज करण, तुम्ही ऑन मार्क. बघूया काय होतं या गेम मध्ये. 12 चेंडू 20 धावा. गोलंदाज चेंज झालेला आहे. गोलंदाजाचं नाव योगेश. बघूया आमचे उदय शेठ सांगतात आहेत योगेश नाव आहे त्याचं आणि त्याचा मित्र मुकेश कॉमेंट्री करतोय.
धन्यवाद. बघूया काय करतोय करण योगेशच्या गोलंदाजीवरती आणि मारलेल्या पाल्याचे मारले बाउंड्री. 4 धावा. BSNL चौकार या जिओ 4 जिओ चौकार. सुंदर असा चौकार मारलेला आहे करण याने. करणच्या नावावरती मध्ये 4 धावा आणि ओमकार सोसायटी या संघामध्ये 4 धावांनी भर पडते. धाव संख्या होती ती 20. 16 धावांची आवश्यकता. बघूया ओमकार काय करतात आपल्या संघासाठी आणि गोलंदाज योगेश बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. गोलंदाज तयार. कॅप्टन क्षेत्ररक्षण लावताना. फलंदाज तयार. गोलंदाज तयार. बघूया काय होते या चेंडूवरती आणि मारलेला चेंडू मात्र 4 धावा. गॅप मारलेला चेंडू स्क्वेअर कट. 4 धावा. पुढील नाणेफेकीसाठी मी सोमजाई श्रीवर्धन आणि कांगो यांना विनंती करतो की आपण येऊन आपली नाणेफेकी करून घ्यायची आहे. यानंतर होणारा सामना सोमजाई श्रीवर्धन आणि कांगवई. पंचाने आपल्याला निर्णय कळवायचा आहे. एक धावा. पंचाने एक माझी नम्रतेची विनंती असेल, जो निर्णय असेल त्याने आपण ताबडतोब द्या. आपला इथे स्कोरबुक थोडं थांबतोय. पुढचा चेंडू योगेशांचा. पंचवीस धावा. सुंदर असा टवळावलेला चेंडू जातोय स्वतः योगेशच्या हातात. योगेशने खूप असं सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एका धाव्याने धावसंख्या वाढते. सात चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. ओमकार सोसायटी या संघाला सामना जिंकायचा असेल तर 7 चेंडू 10 धावा काढावे लागतील आणि या सुंदर असं झेल अभि यांनी एक सुंदर असं झेल पकडलेलं आहे. आपल्याकडे क्षेत्ररक्षकाचं एक पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. पाहूया क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक कोणाला मिळतंय. मला चिपळूण चॅलेंजर या संघाला विनंती करावी लागेल की आपण पटापट सामने खेळवायचा. आपण आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. नवीन बॅट्समन ईशान. 6 चेंडू 10 धावा. पंच लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. टीम मीटिंग कमी करायची आहेत. ईशान नवीन फलंदाजसाठी ईशांत आलेला आहे. ऋग्वेद बॉलर नाव राहिल. पाहूया आपल्या संघाच्या विजयासाठी त्यांचं किती मोलाचं योगदान ठरतंय. इकडे फलंदाजीसाठी ऋग्वेद. 6 चेंडू 10 धावा. ऋग्वेद पाहूया आपल्या संघाला कशा प्रकारे विजयाच्या वाटेवर नेत आहेत आणि उत्कृष्ट असं मारलेलं चेंडू तेवढंच सर्वोत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एका धाव्याने समाधान मानावं लागतं. एका धाव्याने धावसंख्या वाढते. ओमकार सोसायटीला जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 9 धावा. पुढचा चेंडू राहिल यांचा ईशांत यांच्यासाठी आणि ईशानला काहीसा चेंडू संपलेला नाही आहे. मित्र निर्णय रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया आमच्या 3 अंपायरने दिलेला निर्णय त्यांना कदाचित मान्य नाही आहे. त्यांनी थर्ड अंपायरचा निर्णय घेतलेला आहे. पाहूया थर्ड अंपायरच्या मार्फत काय निर्णय दिला जातोय. अतिशय अतितटीचा असा सामना चाललाय ओमकार सोसायटी ब आणि चिपळूण चॅलेंजर.
मला वाटतं फारुख भाई ही मॅच नक्की मिस करत असतील. दरम्यान हा डॉट बॉल. 4 चेंडू 9 धावा ओमकार सोसायटी या संघाला जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू राहिल यांचा, ईशांत यांच्यासाठी. मला वाटतं नंदू पंच नंदू काहीतरी फलंदाजाला सूचना देताना. राहिल पुढचा चेंडू टाकतील शंतनूसाठी. शंतनू आणि मारलेला चेंडू जातोय सीमारेषेपार 4 धावांसाठी. खूप असं चांगलं प्रयत्न केलं होतं पण खूप असं चांगलं प्रयत्न केलं होतं पण उंची कमी पडल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. 4 धाव्याने धावसंख्या वाढते. 3 चेंडू 5 धावा. टॉस विन मॅच विन. पुढच्या टॉससाठी मी बोलवतोय सोमजाई श्रीवर्धन आणि साक्षी कंस्ट्रक्शन वेळवी. दरम्यान 1 धाव्याने समाधान मावं लागतंय. धावसंख्या होते 32 धावा. 2 चेंडू 4 धावा. ओमकार सोसायटीला जरी मॅच जिंकायची असेल 2 चेंडू 4 धावा. टॉस विन मॅच विन. पाहूया राहिल आपल्या फलंदाजाला कसा रोखतोय आणि फलंदाज गोलंदाजावर कशा प्रकारे मात करतोय. दोन चेंडू 4 धावा. अतिशय अतितडीचा सामना ओमकार सोसायटी आणि चिपळूण चॅलेंजर या 2 संघांमध्ये पाहायला मिळतोय. राहिल कोण सरस होते, राहिल की ऋग्वेद. ऋग्वेद तयार, तिकडे राहिल तयार. राहिलने टाकल्या चेंडू. ऋग्वेद यांना पाहूया कोणत्या प्रकारे त्याचा समाचार घेत आहेत. आणि मला वाटतं 1 धावेने समाधान मानावं लागतंय. नो +1. 2 चेंडू 2 धावा. हा चेंडू मला वाटतं चिपळूण चॅलेंजर या संघासाठी खूप घातक असा होऊ शकतो. ओमकार सोसायटी टॉस विन आहे. 2 चेंडू 1 धाव जरी केली तरी ओमकार सोसायटी हा संघ जिंकू शकतो. साक्षी कंस्ट्रक्शन वेळवी यांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं आहे. सोमजाई श्रीवर्धन. पुढचा चेंडू राहिल यांचा. ईशांत येण्यासाठी. पाहूया ईशान या चेंडूचा कोणत्या प्रकारे समाचार घेत आहेत. 1 चेंडू 1 धाव. पाहूया मॅचची मला वाटतं ओमकार सोसायटी यांच्याकडे सामना झुकलेला आहे आणि ऑफिशियल डिक्लेरेशन विन फॉर ओमकार सोसायटी. सर्वांचं अभिनंदन. संघाला पुढील वर्षात